श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आपण आज एक छोटी कथा ऐकणार आहोत. कथा अशी आहे की आपल्या भक्तावर संकट आल्यावर स्वामी भक्तासाठी कशी धाव घेतात आणि कशा प्रकारे आपल्या प्रिय भक्ताला मार्ग दाखवतात. मित्रांनो, एका छोट्या गावात जगदळे नावाचं एक कुटुंब राहत होतं. 4 माणसांचं छोटं घर. सुमन, त्यांचे पती, एक मुलगा आणि एक मुलगी. शिवाजी जगदळे गावात लाकडाचा व्यवसाय करायचे. साधं, प्रामाणिक आणि कष्टाळू आयुष्य जगत होते. संसार मोठा नव्हता, पण मनाची श्रीमंती फार होती. सुमन प्रचंड श्रद्धावान स्त्री, स्वामी समर्थांची उपासक. प्रत्येक सकाळी पहिली आर्त प्रार्थना तिच्या ओठांवरून निघायची. स्वामी, माझ्या लेकरांचं रक्षण करा, त्यांना संकटापासून वाचवा, त्यांच्यावर आपली कृपा दृष्टी ठेवा स्वामी. सुरुवातीची काही वर्ष व्यवसाय छान चालला. घरात समाधान होतं. शिवाजींना वाटायचं कष्ट करतोय, देवाची पण कृपा आहे, आयुष्य छान झालंय. पण आयुष्याला बदलायला वेळ लागत नाही. एक छोट्या चुकीने किंवा एका चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवल्याने नशीब वळून जातं आणि जगदळे कुटुंबावर सुद्धा हेच घडलं. एका मोठ्या व्यापाऱ्याने शिवाजींना लाखों लाकडांचा सौदा दिला. शिवाजींनी मोठ्या आशेने सगळे पैसे गुंतवले, पण ती कंपनी बनावट निघली. माल पाठवला, पण पैसे परत आलेच नाही. ज्यांच्याकडे त्यांनी उधार घेतलं होतं ते रोज घरासमोर यायचे, कधी देणार पैसे. गावात चर्चा सुरू झाली. जगदळे बुडाले, व्यवसाय संपला. शिवाजींच्या डोळ्यातलं तेज दररोज मंद होत गेलं आणि एका दिवसात खरं वास्तव्य डोक्यावर कोसळलं. त्यांचं दुकान बँकेनं सील केलं. त्या रात्री सगळं घर काळोखात बुडालं. मुलगा अवधूत बापाकडे बघत बसला. मुलगी जान्हवी आईच्या मांडीवर रडत होती आणि शिवाजी ते शांत बसले होते. शांत म्हणजे पूर्ण मोडलेले. त्यांच्या हातातला पाण्याचा ग्लासही थरथरत होता. त्यांच्या कष्टांनी उभं केलेलं जीवन एका झटक्यात कोसळलं होतं. त्या रात्री सुमनने त्यांचा हात धरला आणि म्हणाली, स्वामींवर विश्वास ठेवा, ते सगळं ठीक करतील. शिवाजींनी हळू आवाजात म्हटलं, सुमन, देव फक्त श्रीमंतांना पाहतो. आपण सारख्या गरिबांसाठी त्याला वेळ तरी कुठे असतो. हा शब्द ऐकून सुमनच्या डोळ्यात अश्रू गळाले, पण तिने हार मानली नाही. दुसऱ्या दिवशी ती स्वामी समर्थांच्या मंदिरात गेली. गुडघे जमिनीवर टेकून तिने प्रार्थना केली, स्वामी, माझ्या संसारावर काळी रात्र पसरली आहे. तुम्ही प्रकाश देणार नाही तर आमचं जगणं संपेल. माझ्या बाळांचे अश्रू पुसा. शिवाजींचं मन पुन्हा उभारा. आमच्या घरात आशेचा दिवा लावा. ती तिथे तासभर रडत बसली. ती उठण्याच्या तयारीत होती. इतक्यात तिच्या कानाशी मंद आवाज आला, जा, काळजी करू नकोस, वेळ बदलत आहे. तिला कोणी दिसलं नाही, पण आवाज स्पष्ट होता, जणू स्वामींच्या फोटोमधूनच आला होता. त्या दिवशी घरी आली तेव्हा तिला शिवाजी घराबाहेर बसलेले दिसले. ते पूर्णपणे निराश झाले होते. सुमनला म्हणाले, आज शेवटचे घरातील दागिने पण विकले, आता काहीच उरलं नाही सुमन. सुमन शांतपणे त्यांच्याजवळ बसली. उरलाय, विश्वास उरलाय. शिवाजी चिडून म्हणाले, विश्वासानं पोट भरत नाही. मुलांच्या शिक्षणाचं काय, घराचं काय? सुमनचा आवाज भक्कम होता. स्वामी समर्थ आहेत ना, ते सावरतील. तुम्हाला वाटतं देव दगड आहे, तुमचं कष्टाचं आयुष्य त्यांना दिसत नाही. शिवाजी काही बोलले नाही. मनात वादळ भडकत होतं. पुढच्या काही दिवसांत परिस्थिती अजून बिकट झाली. ज्या लोकांना शिवाजींनी मदत केली होती तेही मागे हटले आणि म्हणाले, आम्हाला नको तुझा संबंध, तुझं नावच बुडालंय. शिवाजींचं मन तुटलं. ते स्वतःवर रागावले, स्वतःला दोष देत राहिले. एका रात्री तर त्यांनी मनात विचार केला, या आयुष्याचा काय उपयोग? त्याच रात्री एक चमत्कार घडला. शिवाजी झोपलेले असताना त्यांना स्वप्नात एक तेजस्वी प्रकाश दिसला. त्या प्रकाशाच्या मध्यभागी
पिवळा कपनी घातलेली दीर्घवदनी तेजस्वी डोळ्यांचे स्वामी समर्थ उभे होते. स्वामींनी शिवाजीकडे पाहून खड्या पण प्रेमळ आवाजात म्हटलं, अरे वेड्या, एवढ्या लवकर हार मानतोस? तुझा परिश्रम व्यर्थ जात नाही. तुझ्या घरावर माझा हात आहे. जा, सगळं बदलणार आहे. तू फक्त एक पाऊल टाक, उरलेले 1000 पावलं मी टाकीन. शिवाजी घाबरून उठले. ते घामाघूम झाले होते. नेहमीसारखं स्वप्न नव्हतं. ही एखादी दिव्य अनुभूती होती. त्यांच्या अंगात जणू नवं बळ आलं होतं. सकाळी ते उठले आणि म्हणाले, सुमन, आज मला स्वामी भेटले. मी हार मानणार नाही. पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात प्रकाश दिसला. शिवाजींनी पुन्हा काम शोधायला सुरुवात केली. त्यांना कुठेही काम मिळेना, पण त्यांनी ठरवलं होतं, स्वामी आहेत, काळजी नको. एक दिवस गावातल्या एका मोठ्या आरी मालकाचा अचानक मोठा ठेका मिळाला. तेव्हा त्यांना आठवलं की या कामात जगदळे तज्ज्ञ होता. त्यांनी शिवाजींना बोलावलं. शिवाजी तिथे गेले. तो माणूस म्हणाला, तुझं नाव मी खूप ऐकलंय. तू प्रामाणिक आहेस. माझ्याकडे एक मोठा कामाचा प्रोजेक्ट आहे. घेऊन पाहशील का? शिवाजींच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना समजलं, हा स्वामींचा आशीर्वाद आहे. काम सुरू झालं. शिवाजी दिवस रात्र कष्ट करू लागले. घरात थोडे थोडे पैसे यायला लागले. बाळांचे चेहरे पुन्हा फुलायला लागले. सुमन म्हणायची, स्वामींची कृपा आहे. मी सांगितलं होतं ना. काही महिन्यांनी प्रोजेक्ट संपला आणि शिवाजींना मोठा नफा मिळाला. त्यांनी पहिली गोष्ट काय केली ती म्हणजे संपूर्ण कुटुंबासह अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गेले. तेथे पोचताच स्वामी समोर उभं राहताच शिवाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना जाणवलं, मी बुडालो नव्हतो, मी परीक्षेत होतो. सुमननं म्हटलं, स्वामी, तुमची कृपा नसती तर आमचा संसार संपला असता. त्या क्षणी जणू मंदिरातील हवा देखील पवित्र झाली. ढोल ताशांचा नाद, घंटानाद आणि स्वामींच्या जय जय रघुवीर समर्थ नावाचा गुंज, सगळं काही एकत्र घुमत होतं. शिवाजींचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला, पण यावेळी मोठ्या माणसांनी त्यांना मदत केली. गावात ज्यांनी त्यांची थट्टा केली होती तेच आता म्हणू लागले, जगदळे परत उभा राहिला. खूप कडक मनाचा माणूस आहे. शिवाजी हसत म्हणायचे, कडक नाही, समर्थ आहे माझ्या मागे. काळ बदलला. घरात आनंद आला. अवधूत इंजिनियर झाला. जान्हवी शिक्षिका झाली. घर नव्या पायावर उभं राहिलं. एका सांजवेळी शिवाजी शांतपणे अंगणात बसले होते. सुमन जवळ बसलेली होती. शिवाजी म्हणाले, आपण बुडालो नव्हतो सुमन. स्वामी आपली परीक्षा घेत होते. सुमन हसली आणि म्हणाली, हो, आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण केले त्यांनी. शिवाजींनी स्वामींच्या फोटोला नमस्कार केला. मित्रांनो, कधीही आयुष्य अंधारात गेलं ना तर हे लक्षात ठेवा, अंधार हा शेवट नसतो. अंधार हा फक्त स्वामी येण्याची खूण असते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.